हॅलो नमस्कार जोहार मित्रांनो, मी कामडी स्वागत करते तुमच्या आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून राईड प्लॅन करणार होतो आणि फायनली आज राईड प्लॅन झालेले आहे. आणि माझ्या मागे बघू शकता सगळे जे रायडर्स आहेत ते सगळ्या गाड्या घेऊन आले आहेत. आपल्याकडे जवळजवळ 11 ते 12 गाड्या आहेत आणि इथून अजून पुढे बरेचसे रायडर आहेत ते जॉईन होणार आहेत. तर त्यासाठी त्यांना जव्हारला आपण पिकअप करणार आहेत. त्यांचा मीटअप पॉईंट आहे इथे. बरेचसे जे रायडरचा मीटअप पॉईंट ह्या ठिकाणी होता ते रायडर्स इथे आलेले आहेत आणि आता इथून आपण जव्हार साईडला राईड स्टार्ट करणार आहेत. थोडेसे इन्स्ट्रक्शन वगैरे काय असतील ते देऊ आणि राईड स्टार्ट करू. तर सगळे जे रायडर्स आहेत ते सगळे जव्हारच्या दिशेने निघालेले आहेत आणि आज आपण जव्हार आणि डेंगाची मेट ह्या ठिकाणी राईड करणार आहेत. संडे राईड असणार आहे आणि सर्व जे रायडर्स आहेत ते व्यवस्थितपणे आमच्या मागोमागे येत आहेत. बघू शकता तुम्ही, कॅमेऱ्यामध्ये नाही दिसणार तुम्हाला पण येत आहेत. तर ते तुम्हाला मी नंतर दाखवेनच आणि व्हिडिओमध्ये वगैरे मी ॲड करीनच. आपण ड्रोन शूट वगैरे घेऊया. तर बेसिकली प्लॅन असा आहे की आपल्याला त्यांच्या माथेरा पिकला संध्याकाळी आणि संध्याकाळीचा सनसेट बघण्यासाठी. पण आपण निघालेला लवकर कारण आपले बरेचसे रायडर्स जव्हारमध्ये सुद्धा आहेत. तर जव्हारमधून मग ते आपल्याला जॉईन करतील आणि तिथून मग आपण निघणार आहे माथेरा पीककडे. तर जव्हार सुद्धा एक्सप्लोर करणार आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये प्रॉपर तुम्हाला रायडिंग आणि रायडिंगच दिसणार आहे. तर रायडिंग व्यतिरिक्त एक माथेरा पीकचा वेगळा ब्लॉग बनवेन मी. त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला वेगळं दाखवेन मी जे काय माथेरा पीकचं लोकेशन असेल ते. ह्या व्हिडिओमध्ये मोस्टली तुम्हाला सगळं जे रायडिंग रिलेटेड आहे जे आपण बाईक राईड करणार आहेत ते दाखवणार आहेत. तर आपल्याकडे जवळजवळ 12 गाड्या आहेत आता सध्या कंडिशनमध्ये आणि 12 गाड्या माझ्या मागे निघालेल्या आहेत. आपली हंटर आहे आणि बऱ्याचशा ह्या वेळेस सगळ्या स्पोर्ट्स बाईकच आहेत. त्याच्यानंतर पुढे आपल्याला अजून नवीन बाईक ॲड होणार आहेत त्या म्हणजे जव्हारला जाऊन. ठीक आहे, तर आता डायरेक्ट जव्हार साईडलाच निघालो आपण. तर काय वातावरण एकदम मस्त आहे आणि आज जास्त ऊन पण लागत नाही, त्याच्यामुळं राईड चांगली होऊ शकते आपली. आणि सर्व जे रायडर्स आहेत ते माझ्या मागे तर येतच आहेत आणि अशी राईड आहे ना मित्रांनो प्लॅन झाली पाहिजे कारण ह्याच्याने ना माइंड फ्रेश होतं. म्हणजे माझ्या एवढं आपण स्ट्रेसफुल लाईफ जगत असतो, खूप लाईफमध्ये खूप धावपळी असतात आणि त्यावेळेस जेव्हा अशी गाडी रस्त्यावर काढून आणि आपण असे समोर चालवत असतो तेव्हा तो सगळा जो माइंड फ्रेशनेस जो असतो ना तो एकदम वेगळाच असतो. सगळा स्ट्रेस रिलीफ एकदम वेगळा असतो कारण नेचर इज द बेस्ट थेरपी, बेस्ट हिलिंग. आणि त्याच्यामुळंच नेचरमध्ये फिरा. आणि आता तर हे थोडंसं पावसाळा अजून तर सुरुवात आहे, हळूहळू होईल सुरुवात. अजून पावसाळा चांगला होत जाईल तेव्हा नेचर अजून ब्युटिफुल होत जाणार आहे. तर अजून असा राईड आपले प्लॅन होत असतील आणि ट्रायबल थ्रॉटल ग्रुपमध्ये हळूहळू आपले मेंबर्स जमत आहेत, मेंबर्स वाढत आहेत. तर मलासुद्धा आनंद होतो आहे की माझी संकल्पना कुठेतरी रंग देते, रंग घेते आणि त्याच्यातनं का बरेचसे तरुण एकत्र येत आहेत आणि समाजाला पण आम्ही एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करतो की हेल्मेट वगैरे वापरा आणि व्यवस्थित राईड करा, स्पीड लिमिटमध्ये राईड करा, व्यवस्थितरित्या रस्त्याचे आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्यावरसुद्धा काळजी घ्या. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मित्रांनो, जेव्हा आपण असं राईडला जातो ना कुठेतरी आणि असे सगळे प्रोफेशनल दिसतात म्हणजे सगळे हेल्मेट वगैरे घातलेले असतात. आता आमच्यामध्ये मी रायडिंग जॅकेट घातलं आहे, मागचा एक जो आहे त्याने पण रायडिंग जॅकेट घातलं आहे आणि एक पोरगा अजून दुसरा पण आहे त्यांनी पण म्हणजे वेल रायडर टाईप आहेत सगळेजण, म्हणजे प्रोफेशनली दिसत आहेत थोडेसे. तर लोकांचे रिॲक्शन खतरनाक असतात, म्हणजे लोक सगळे बघतच असतात बाबा हे काय आहे नक्कीच, हे कुठे चाललेत हे सगळे बायकर. आपल्याकडच्या लोकांना थोडंसं वेगळं वाटते आणि नवल वाटते, नवल. तर त्यांचे रिॲक्शन बघण्यासारखे असतात, बघतात सगळं. आता बघा हा पण बघतोय, त्याच्यानंतर आता अजून गुडे लोक असतील ते पण बघतात. ते चांगलं वाटते. आपण थोडंसं हायलाइटेड होत होतं. मी तर सावीला बोललो, म्हटलं तू कॅमेऱ्यामध्ये ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये रिॲक्शनच कॅप्चर करत राहा. तिने घेतलेत व्हिडिओ, एक आता रील पण बनेल मस्तपैकी. तो निकलते हैं अभी जवार में, 2-4 जन और है वो अपना वेट कर रहे हैं वहाँ पे. और कभी कभी मैं सोचता हूँ कि साला हिंदी में भी वीडियो बनाऊँ कि क्या है. मेरा वैसे हिंदी अच्छा है, मैं हिंदी अच्छा बोल लेता हूँ, लेकिन आपको शायद मराठी में भी देखना अच्छा लग सकता है, किसी को हिंदी में भी. और ये क्या वेदर है, एक नंबर माशाअल्लाह इंशाअल्लाह. हर हर महादेव, जय हिरोबा, जय हिमाय. काय बोललो मलाच नाही कळला, पण खतरनाक वेदर एक नंबर आहे. आणि असं जेव्हा ढगाळ वातावरण होतं ना तेव्हा एकदम चुम्माट होतं, एकदम मनाला एकदम शांती समाधान होतं आणि थंडगार वारा येतो, थंडगार. मंद धुंद ही गुलाबी हवा आ आ आ आ आ आ. आणि आता जवळच्या घाटामध्ये आपण करणार आहे तर रायडिंग आणि लीन. पण जास्त लीन करणार नाही मी कारण माझ्या मागे आहे टॉप बॉक्स असल्यामुळे थोडासा बॅलन्स बिघडू शकतो. पण जास्त रिस्क घेऊन आपण राईड करत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. आपण फक्त राइडिंग, हमें दूर जाना है, हमें स्टंट नहीं करना है, हमें बहुत दूर तक चलना है. ठीक है, तो ये बात है. बाकी आपल्या बुलेट आहेत ना, हंटर आहे, जे आपले GT 650 आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे क्लासिक 350 आहे,
ह्या गाड्यांना अशा चढणीना एकदम नॉर्मल इझी आणि 390 आहे आणि ड्यूक वगैरे आहेत, NS वगैरे आहेत ना, त्या गाड्यांना ना एकदा का सरळ क्लीन रस्ता दिसला ना की एकदम खसाखस झकाझक, मग ते 350ला पण ऐकत नाही. मग ते 160 CCचे NS असेल ना तरी ते 350ला ऐकत नाही, एवढी स्पीडमध्ये जातात. GT तर जास्त आहे, GTचे पॉवर जास्त आहे, पण हंटर बुलेट यांचे इंजिन सेम आहे. तर त्यांना क्लीन रस्ता असला ना, म्हणजे सरळ रस्ता, तर चांगल्या गाड्या पळतात त्या. कारण त्यांचा इनिशियल पिकअप त्यांचा थोडासा कमी असतो, पण जेव्हा त्या स्पीड पकडतात तेव्हा चांगलं जातात, म्हणजे चांगलं स्पीड घेतात, असा विषय आहे. आणि वातावरण असं असलं ना तर भाई राईडची काय मजा असते ना, तुम्हाला काय सांगू. हे एवढं ढगाळ वातावरण, सुंदर मनमोहनार हे वातावरण. आणि आता मी काच माझ्या चष्म्याची बोलतो, हेल्मेटची काच आता उघडली तर अजून भारी वाटतंय, मस्त लग रहा है, मजा आ गया. गजब आहे गजब. आता इकडनं आपले रायडर येत असतील, इकडनं येत आहेत वाटतं. 390 वाला आला पुढे, कारण चढणीला भाई पिकअप होणं मागता आहे. ते भाई यांच्या डवरे गोष्टी करते. प्रत्येकाचं स्वप्न असते भाई एक गाडी असावी, रायडिंग करावी आपण पण. माझं पण स्वप्न होतं. मला असं वाटायचं मित्रांनो, तुम्हाला मी खरं सांगतो की असं वाटायचं की मला पण एखादा रायडिंग ग्रुपमध्ये जॉईन करायचं आहे. मी पण एखादा रायडिंग ग्रुप जॉईन करेन, मी पण राईड करेन. आणि मला पण म्हणजे एक हा अनुभव असतो ना जो आपण बघतो, तो मला पण घ्यायची इच्छा होती. पण मी कधी विचार नव्हता केला की मी स्वतः माझा रायडिंग ग्रुप बनवेन. आणि सगळे मित्र पण चांगले भेटलेले आहेत, सगळे व्यवस्थितपणे सांगितल्याप्रमाणे सगळं ऐकतात. आणि रायडिंगचा अर्थ तोच असतो की आपल्या टीम ग्रुप राईडचा अर्थ तोच असतो. सोलो राईड तर कोणीही करू शकतो, पण ग्रुप राईड करायची असेल तर सगळे डिसिप्लिननेच करावं लागतं. आता पुढे ऊन आहे, इकडे सावली आहे. ऊन सावली पुढे कोंबड्यांची गाडी, वास येतोय खतरनाक. पण फोनवर बोलत चाललाय बहादर. गाड्या आल्या ना सगळ्या आपल्या. असं काही पुढे असलं ना तर मागच्या गाड्यांवरती पण लक्ष ठेवायला लागतं, गाड्या सगळ्या येत आहेत का. बरेचसे रायडर आहेत ते अजून मागेच आहेत, मला वाटतं त्यांच्यासाठी वाट बघावं लागेल. तर पोसाव आता लागले हे चढण, ये चढण बाळकापरेची. हां बाळकापरेचीच का काय तर. आणि जरा कुथवत आहे, हो म्हणजे कुथवत आहे म्हणजे गाडीला नाही कुथवत, पण जरा असा म्हणजे समजून घ्या आता तुम्ही कसं मी सांगत होत्या तसा आपल्या गाडी म्हणजे टरक 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 टांग. जास्त नाही बोलत त्याचं तुम्हाला इरिटेट होईल. काय रे मशी नाव एक आवाज काढत. पण अशीच सेम चढण आमच्याकडे पण आहे डुंगानीला. आणि आता आठ पण मजा येते चढणीला. बाकी आपल्या GT-BT तर आहे का नाही भाई, GT-BT एकदम वन सायडेड मचवते एकदम खतरनाक. पण एक आहे की आपल्या गाडीमध्ये नाही एक्झॉस्ट ना काही कोणाला आवाजाचा त्रास. आणि सेम बाकीच्या गाड्या आहेत त्यांच्यामध्ये पण एक्झॉस्ट वगैरे नाही आहेत, सगळ्यांच्या गाड्या व्यवस्थित आहेत, ना कोणाला आवाजाचा त्रास होत ना काय नाही. बाकीचे जे माणसं असतात ते बघतात ते चांगल्या नजरेने बघतात, असं नाही की वाईट ह्याच्याने रिॲक्शन देतात, मस्त चांगलं रिॲक्शन देतात, नवल वाटतं त्यांना. बाकी एखाद्याकडे एक्झॉस्ट राहिला असताना फडफड करत गेला असताना तर मग भाई लोकांनी शिव्यात दिल्या त्या आईच्या गावात रे म्हणजे यायचे असणे म्हणजे गाड्या चालवेल नाही म्हणजे नवल आहे 5 गाड्या आहेत अशी आपल्याकडची लोकांच्याकडे ते माहीत ना कसे तसाच राहतं. लेकिन अब अच्छी बात है कि हमारे पास ऐसा कुछ नहीं है. हमारे पास कंपनी का दिया सब है, इंजन है, साइलेंसर है, गाड़ी है, राइडर है, बस और क्या चाहिए. बाय द वे राइडर तो हमारा खुद का है, कंपनी ने नहीं दिया है. तर मित्रांनो पहिला टप्पा आपण गाठलेला आहे आणि पहिल्या लोकेशनवर पोहोचलो ते म्हणजे जव्हारला सगळे बघू शकता रायडर्स हे बघा माझ्या मागे. आणि हा एक नवीन रायडर पण जॉईन झाला आता. आणि इकडनं सगळे रायडर्स आहेत पण गाडी येते त्याच्यामुळे पुढे जाणार नाही. अजून एक जण रायडर येतोय तर त्याला घेतल्यानंतर मग बघूया जव्हारचे 1-2 लोकेशन. आणि थोडंसं काय आता गरम वगैरे होते पाणी प्यायला थोडंसं पुढे ढाब्यात वगैरे थांबायला लागेल तर मग तिथे थांबू. आणि नाश्ता वगैरे कोण करणार असेल तर मग पाणी चहा नाश्ता काय असेल तर तिथं करू आणि मग तिथून पुढे आपण जाऊया. तर हे सगळेजण आहेत आणि हे जॉईन झाले, तुम्ही पण जॉईन होऊ शकता. चला आता पुढे जाऊन आणि तुम्हाला नाश्ता वगैरे काय असेल तर ते पुढचं दाखवतो. काही खतरनाक G900चा आवाज येतोय मला. 1 साइडेड गाडी आवडते आपल्याला, पण ती नेकेड आहे ना त्याच्यामुळं भारी वाटते. आईला आठवतं बॉम्बे बिर्याणी आहे. हाफलं 100 फुल्ल 180 बॉम्बे बिर्याणी.
तर मित्रांनो आम्ही आता बिर्याणी इथं घेतलेली आहे आणि हे बघा सगळे आपले रायडर्स इथे बघू शकता, तुम्हाला दाखवतो. हे बघा एक ही गाडी आहे, एक ही गाडी आहे बुलेट आहे, ही MT आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ही आपली NS आहे, हा रायडर मागच्या वेळेस मला तोच आहे. त्याच्यानंतर ही परत एक NS आहे का नाही एक्स्ट्रीम आहे. त्याच्यानंतर हिरो एक्स्ट्रीम आहे. त्याच्यानंतर पुढे दुसरी आहे, दाखवतो थांबा मला पण बघायला लागेल. हां ही बघा ही MT आहे आणि एक युनिकॉर्न पण होती आणि Z900. त्याच्यानंतर हे बघा ही एक आपली R15 यामाहा आणि अजून पुढे अजून गाड्या आहेत. एक स्कूटीवाला पण आहे आपल्याकडे, ठीक आहे. तर ती पण आलेल्या आहेत, पोरं जव्हारचीच आहेत. तर चांगलं वाटतं रे, आपला एखादा विचार जर सक्सेसफुली आपण पूर्ण करत असाल तर मग चांगलं वाटते. आता जेवायला जातो आहे आम्ही. इथून गेल्यावर सूर्या डॅम आहे हा, तर नाही सॉरी जयसागर डॅम आहे. जयसागर डॅमवरती जाऊन आणि जेवायला बसायचं आहे. मग तिथं जेवल्यानंतर पुढचं मग नियोजन बघूया. मित्रांनो ह्या डॅमवरती ना आम्ही लहानपणी यायचो, तर आता कितीतरी वर्षानंतर येतो आहे मी ह्या डॅमवरती. तर जेव्हा पहिले लहानपणी आमचे काकू इकडे असायच्या, तर काकूंकडे मी यायचो. मग तेव्हा आम्ही लहानपणी इकडे सायकल वगैरे घेऊन यायचो, म्हणजे आम्हाला अलाउड नसायचं, घरून भांडायचे इकडे सायकल आणायची असं. मग कधी चालत कधी सायकल घेऊन ह्या डॅमवरती यायचं. आता जवळजवळ कितीतरी वर्ष झाली त्या गोष्टीला. तेव्हा आम्ही काहीतरी खूप लहान होतो, म्हणजे 8-9 वर्षाचा असेल. हां 8-9 वर्षाचा असेल तेव्हा यायचो इकडे. तर आता 8-9 वर्षाचा होतो तेव्हापासून तर आता मी एवढा मोठा झालो आहे समजा. तर एवढा कालानंतर इकडे येणे म्हणजे खूप बदल झालेले असतील आता. आणि जुन्या आठवणी ताज्या होत आहेत की इकडे आम्ही खेळायचो लहानपणी. इकडे करवंद असायची ह्या साईडला, करवंदांची झाडं वगैरे, तर करवंद खायचो आम्ही. त्याच्यासोबत इकडे हे पाणी एवढं पहिले कंपाऊंड वगैरे नव्हतं, तर आरामात इकडे जायचं, खाली मस्त पाण्यात वगैरे खेळायचं, आंघोळ वगैरे करायची. ह्या गोष्टी सगळ्या केलेल्या आहे पहिले. तिकडे आंघोळ केल्या आम्ही एकदा तिथं. तर जुन्या आठवणी बघूया आता कसं, एवढ्या वर्षानंतर आलो आहे तर बघूया आता जव्हारमध्ये कसं डेव्हलपमेंट आलं आहे. जव्हारमध्ये येतो मी, पण ह्या एरियामध्ये आज पहिल्यांदा झालं आहे. तर झाडाखाली मस्त बसून आणि आज जेवण पण इकडेच आपण करणार, बघूया. तर मित्रांनो बघू शकता जयसागर डॅमवरती आम्ही आलेलो आहे आणि हे बघा सगळे आपले मित्र इकडे बसलेले आहेत आणि 2 जण पाणी आणायला गेले, ते नंतर भेटतील. हे बघा इकडे आहेत. हा ना आपल्या रील कॉम्पिटिशन जे होतं ना आपल्या व्हिडिओचं, त्याचा हा विनर आहे. पण ह्याने टी-शर्ट घेतलेलंच नव्हतं, मला देतच नाही आलेलं. आणि आज परत आणायला मी विसरलो, माफ कर. काही नाही, परत आहे टी-शर्ट मी ठेवलेला आहे, मी पण वापरत नाही. जेव्हा येईन तेव्हा म्हटलं घेऊन येईन आणि आज परत मी विसरलो. तर नेक्स्ट टाईम परत येईनच तसं, मग तेव्हा करू, ठीक आहे. तर पहिले तर जेवायला बसू आणि त्याच्यानंतर मग डॅमची खूबसूरती बघू कसं आहे ते. तिकडे फोटो बिटो पाडायला आहेत, मस्त मॉडेल आलेले आहेत वाटतं, तर त्यांना नंतर बघू, ठीक आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे जव्हारच्या डॅमवर, ज्याचं नाव आहे थांबा मला आठवून द्यायचं, जयसागर डॅम. आणि बघा इकडून जयसागर डॅम मस्तपैकी दिसते आणि हे आभाळ मस्त सुंदर सुंदर दिसते, एकदम खतरनाक भाई काय व्ह्यू आहे, एक नंबर. आता इथून ड्रोन उडवू आपण मस्तपैकी आणि पाहू. ऊन इकडून येते रे, अंधार, एक डोळ्यावर अंधार येईल पण तरी उडवू, चला. तर मित्रांनो आता आम्ही निघालो शिल्पामाळकडे आणि शिल्पामाळ केल्यानंतर हनुमान पॉईंटला जाऊ आणि तिथून मग आपण डेंगाची मेटला जाऊ. तर मेन लोकेशन आपलं तेच आहे, डेंगाची मेट. तर चला आता शिल्पामाळला जाऊ, तुम्हाला शिल्पामाळ दाखवतो. तर मित्रांनो आता आलेलो आहेत आपण, फायनली इथे पोहोचलो आहे आपण शिल्पामाळला. आणि शिल्पामाळचं बघू शकता हे सगळं आता पहिले चांगलं डेव्हलपमेंट होतं, आता वर्षानुसार थोडंसं काळानुसार थोडंसं खराब झालेलं आहे, पण परत करतील तर रेनोव्हेशन वगैरे. तर शिल्पामाळचं पण आपल्याला ड्रोन शूट वगैरे घ्यायचा आहे, तर तो पण ड्रोन शूट वगैरे घेऊ. आणि त्याच्यानंतर मग फायनल लोकेशन तर माथेरा पीकला जायचं आहे, पण ऊन आहे त्याच्यामुळे आम्ही इकडे फिरतो आहे. म्हणजे माथेरा पीकला थोडंसं संध्याकाळी गेलो ना तर बरं वाटेल, पण बघू आता कसं. हनुमान पॉईंटला पण जायचं आहे, हनुमान पॉईंटवर मग माथेरा पीक किंवा मग इथून डायरेक्ट जमलं तर मग माथेरा पीक. तर हे बघा मित्रांनो इथं एंट्री गेट आहे आणि इथं आता चप्पल आपण इथेच काढून जाऊया. चला मित्रांनो शूज वगैरे काढलेत आणि हे बघा आता थोडासा चटके बसतील इकडे. गरम लागत आहे काय लागत, कारण मोजे आहेत आमच्याकडे. शूज काढले पण मोजे ठेवलेत आम्ही. पहिले इथं काय नव्हतं, हे नंतर बांधला. पहिले सुरुवातीला तर नुसतंच होतं सगळं, इकडे नुसताच माळासारखा होता. इकडे शिल्पामाळचा पूर्ण इतिहास लिहिलेला आहे. ओ तर बघा मित्रांनो आमचं इथे जाऊन म्हणजे बघून झालं सगळं. आणि हे बघा सगळेजण बूट चप्पल आता घालत आहेत. म्हणजे काय माहिती का, बरेच जण इथं आलेले
काही डायरेक्ट चप्पल घालूनच वरती चढलेले होते, म्हणजे बाकीची माणसं. आमच्या ग्रुपमधल्यांनी आम्ही सगळ्यांनी चप्पल वगैरे काढूनच सगळ्यांनी आतमध्ये प्रवेश केला. तर सांगायचं एवढंच आहे की कोणीही आलं ना, तुम्ही येत असाल तर ते बुटं बघा, सगळ्यांची बुटंच आहेत, काढायला कंटाळा येतो लोकांना. पण हे पवित्र स्थान आहे महाराजांचं. महाराज इथे येऊन विश्रांती करून गेलेले आहेत. हा खूप इतिहासाशी जुळलेलं असं स्थान आहे आणि ते आपल्यासाठी एवढं सुंदर बनवलेलं आहे पर्यटनाच्या हेतूने. तर त्याची थोडीशी मान मर्यादा ठेवा, त्याचा रिस्पेक्ट ठेवा आणि चप्पल वगैरे बाहेरच काढा शक्यतो. इथे तुम्हाला व्यवस्थित जागा पण आहे. वरती काय तुम्हाला काटे रुतणार नाहीत. एवढं आमच्या तर आता आलो तर पायऱ्या एवढ्या गरम होत्या, तरी आम्ही बिना चप्पलचेच त्याच्यावरती गेलो. तर हेच सांगायचं आहे की अशा ठिकाणी जर आले तर चप्पल वगैरे काढून येत जा, कारण बुटं वगैरे काढायला बऱ्याच जणांना कंटाळा येतो. पण कंटाळा नका करू, बुटं काढूनच आतमध्ये प्रवेश करा. बरोबर ना? ही पण जगाय करत होती, हिला सांग ना तू बाहेरच राही. तर मग हिने बुटं काढली. बरोबर ना? आता बोलच कसं नाही, तसं काय नाही. मी आधी पाहून जाईल तर मग कसं आलीस अजून? जवाहरला हॉटेल वाहून जाईल तर मला असं नाही का मी तिथंच पण तू जवाहरला हॉटेल नाही आली तर माझ्या घरी कसं आलीस? हट करून यायला आहे सांग, हट करून यायलास का नाही? मान नाही तर पुढच्या टायमाला नाही आणत. तुला आणायचं होता तू मुद्दा आणायचं ना भाई. मला तर पोसे मेसेज कर, दादा तुझ्या गाडीवर घेऊन चल सांग. तर काही समोर जो दिसतो ना तिकडे बघा, तुम्हाला दिसत असेल का नाही माहिती नाही, पण त्या तिथे माथेरापीक आहे. तर तिथून दिसतंय आपल्याला. तर आता आपण आलो आहे डेंगावीची मेटच्या गावाच्या जवळ आणि इथूनच जायचं आहे आपल्याला. तर तुम्हाला जायचा रस्ता कसा आहे ते सांगतो. आता सध्या मी जव्हारवरनं आलो आहे, तर जव्हारवरनं सरळ तुम्हाला ह्या रस्त्याला यायचा आहे. रस्ता बघून घ्या तुम्ही आणि इथून आता आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. ठीक आहे, त्याची डेंगाची मेट आहे, हे गाव आहे डेंगाची मेट हे. आणि त्या माथेरापीकच्या रिलेटेड भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या त्याच्याशी जुळलेल्या आहेत. तर तुम्ही इथून हे कर्डन आहे इथे. ठीक आहे, हे कर्डन आहे. इथून आतमध्ये असेल डेंगाची मेट. आता मला ॲक्च्युली नाही माहीत, लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला. ओके, अच्छा इथून आहे. हा बघा, इथून रस्ता आतमध्ये जायचा आहे. आणि इथं समोरच काय मंदिर आहे का, शाळा आहे, सॉरी शाळा आहे. बघू शकता तुम्ही शाळा. ही डेंगाची मेटचं शाळा आणि ऑफिस कार्यालय आहे बहुतेक. सॉरी, ग्रामपंचायत कार्यालय. आधी मला शाळा वाटली आणि ग्रामपंचायत कार्यालय आहे. हे मॅप बंद करतं. तर तुम्हाला जर यायचं असेल तर अशा पद्धतीने रस्ता आहे. आणि अजून जर रस्ता पुढे खराब असेल तर तुम्हाला दाखवेल, म्हणजे तुम्ही त्या हिशोबाने तयारी नाही येणार. पावसाळ्यामध्ये वगैरे अजून जास्त रस्ता खराब असू शकतो. हे गाव आहे, गावातून पूर्ण रस्ता आतमध्ये जायचा आहे. हे बघा, आजूबाजूला घरं आहेत दोन्ही साईडला आणि एकदम खेडंसं साधंसं गाव. आणि त्या गावामधून गावाच्या पलीकडे एक सुंदर असं टकमक टोक आहे. टकमक टोक आपण त्याला म्हणू शकतो. तिथून आपण बरेचसे असं पर्वतरांगा बघू शकतो. सह्याद्रीचे असतील किंवा आपला गंभीरगड असेल किंवा आपला महालक्ष्मीचा डोंगर असेल किंवा आपला ते सूर्या डॅम असेल, बरेचशा गोष्टी आहेत. तर इथून आतमधून रस्ता आहे गावातून आणि कॉन्क्रीटचा रस्ता आहे. थोडासा रस्ता सध्या बनवलेला आहे. धूळ माझ्या डोळ्यात जाते, त्याच्यामुळे मी आता वायझर बंद केलं आहे. खेडच गाव आहे आपल्यासारखंच आणि अशा गावांमध्ये तर आम्ही अशाच गावामध्ये जातो, त्याच्यामुळे आम्हाला काय एवढं नवल नाही. पण ते जे तिथून जे बघण्याचा जो नजारा असेल ना, तो बघायला मी उत्सुक आहे. बघूया कसा नजारा असतो तो. आणि इथे बघा व्हिडिओवरती बाया कशा मस्तपैकी पाणी वगैरे भरत आहेत. इकडं अरे वा, कपडे वगैरे धुवायला मस्तपैकी हे बनवलेलं आहे, चांगलं आहे, भारी वाटलं बघून. आणि ह्याला हे एक एकोप्याचं उदाहरण आहे. गावातल्या सगळ्या बाया एकत्र पाणी भरतात, गप्पा गोष्टी करतात, सगळ्या एकमेकाशी प्रेमाने राहतात आणि दिवसभरातल्या ज्या काही गप्पा गोष्टी असतात त्या एकमेकांसोबत शेअर करत असतात. दिवसभराचं कामं, कपडे सोबत धुतात, ह्या सगळं गावातच हे असू शकतं, शहरामध्ये नाही. शहरामध्ये ह्या गोष्टी बघायलासुद्धा भेटणार नाही. तर बरं वाटतं, कधी कधी असं वाटतं गावातच सुख आहे. शहरामध्ये सवलती आहेत आणि सुविधा आहेत, पण सुख फक्त गावात आहे. आधी आपल्याला जे समोर दिसतंय ना, तिथं आपल्याला जायचं आहे माथेरापीकवरती समोर. तर रस्ता त्या मानाने तरी चांगला आहे माझ्या मते तरी. अजून जर पुढे जास्त खराब असेल तर सांगू नाही शकत, पण आतापर्यंतचा जो रस्ता आहे तो चांगला झालेला आहे. आणि आतापर्यंत आमची रायडिंग इथंपर्यंत तरी चांगली झालेली आहे. बाईक वगैरे आरामात जात आहेत, काही विषय नाही. इथे थोडा चढणीचा रस्ता आहे. मज़ा आ गया. थोड़ा सा एडवेंचर राइड भी होना चाहिए. थोड़ी सी एडवेंचर राइड झाली पाहिजे तर मजा येईल. आणि ऑफकोर्स तो माझा जो ब्लॉग आहे तो माथेरापीकचा तो मी सेपरेट बनवणार आहे, तर तो तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला रस्ते बघायला भेटतील, कशा पद्धतीने आपण जाऊ शकतो.
गाडी माझी सध्या सेकंड गिअरवर आहे, पण तरी जाते आरामात, काही विषय नाही. पण रस्ता खतरनाक आहे, मजा आहे का, ॲडव्हेंचर भरा आहे रस्ता. ही गाडी डायरेक्ट आता फर्स्ट गिअरवर टाकले म्हणजे आरामात आपण चढलो पाहिजे. हां यो पहा काका, इकडं बघा, इकडं आता भाजणी चालू आहे जागेची. आता पावसाळा चालू होणार आहे ना, त्याच्यामुळे जागेची भाजणी वगैरे चालू आहे. इथे बघायला भेटतं आपल्याला मस्तपैकी. आणि आता गावाची सुंदरता आहे ना ते मित्रांनो वाढेल पावसाळ्यामध्ये, जसा जसा पावसाळा येईल तसं. अरे बापरे, इथे खतरनाक टर्न आहे, थोडासा संभल के चढना पडेगा. देख ते आता हळूहळू हळूहळू आपण वरती जातोय. ओ ये वाव, जबरदस्त. रस्ता तर खतरनाक आहे. अरे वा, फायनली पोचलो असं वाटतंय मला. पेवर ब्लॉकचं काम झालेलं आहे इथं मस्तपैकी. फायनली मित्रांनो आपण आला, इथून आता आपल्याला पायाने चालावं लागणार आहे, तर बघूया. तर मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे आणि आता मला वाटतं आपला हा रायडिंगचा जो व्लॉग होता तो इथे समाप्त करायला लागेल. जो आपण अख्खा दिवस आज तुम्हाला गाडीवरती दाखवला. बरेचसे रायडर्स जॉईन झाले होते, जवळजवळ आमच्या 15 गाड्या होत्या आणि 15 गाड्यांमध्ये जवळजवळ 30 रायडर्स होते, म्हणजे 30 डबल सीट वगैरे होते, त्याच्यामुळे टोटल 30 माणसं होती. आणि आपण आज माथेरा पीकला व्हिजिट केली होती, तो व्लॉग मी सेपरेट टाकलेला आहे, तो अवश्य बघा. आणि नवीन काहीतरी लोकेशन आहे एक्सप्लोर करायला तुम्हाला पावसाळ्यामध्ये तुम्ही येऊ शकता, सुंदर लोकेशन आहे. बाकीचे रायडर्स आम्ही आता गेलेले आहेत कारण ते लांबचे होते, त्यांना घरी पाठवलेलं आहे. आणि आपण सुद्धा आता निघूया, भेटूया पुढच्या राईडमध्ये असाच काहीतरी एखादा नवीन कंटेंट घेऊन, नवीन काहीतरी घेऊन आपल्या पोरांसाठी. तुम्हाला राईड जॉईन करायची असेल तर आपला ट्रायबल थ्रॉटर ग्रुप आहे, तो जॉईन करू शकता, आपलेच पोरांसाठी आहे. तर हा व्हिडिओ इथे समाप्त करूया. रजा घेतो तुमची सर्वांची, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, राईड सेफ करा, हेल्मेट वापरा आणि जर तुमच्याकडे रायडिंग गिअर्स असतील तर ते सुद्धा वापरा आणि राईड सेफ करा. टेक केअर, बाय बाय.